कांचन आई हाय का घरात? हाय हाय या 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 बस बाबा. आज कसं काय येणं केलं आमच्या? अहो आमच्या आरतीचं लग्न ठरलं या. होय बरं झालं बाई. हो ना. बरेच दिवस झाले रखडलं होतं. अहो पुढच्या महिन्यातली 13 तारीख काढली या आणि संध्याकाळी आज हळदी कुंकू ठेवलंय तर तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकाला या. बरं बरं बर निघू का मी आता? दुसरी घरं पण सांगायची आणि उशीर होतोय मला. थांबा की चहा तर घेऊन जा. नको नको येईन परत कधीतरी. कुंकू लावून जा. ए सर माग का हो? तिला अडचण आहे हो. बरं बरं येते मी. तुम्ही एकटंच या मग. बरं बरं चालेल. मागता येत नाही वे. किती वेळा सांगितलं कशाला हात लावू नको म्हणून. तुला काय अकलीचा बिकलीचा भाग बी काय का नाही? 4 घास खाऊ दे की आम्हाला सुकानं. हा हॅलो. हा बोला. हा पा श्याम बोलतोय. काय नाही परवा वास्तुकाची तारीख काढली तर सगळेजण उद्याच निघा. उद्या लका मळ्यात लय काम पडले ती. तर बघतो आजच आवरून घेतो मळ्यातली काम आणि उद्या निघायचा प्रयत्न करतो. बरोबर. कांचन कसे? कांचन होय. कांचन बरे. बरं द्या की तिला. आताच ती दुकानाला गेली या. बर 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 मग ठेवू का मी? हा ठेवा ठेवा. मी पण येते की ग. एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हटलं ना. दारू करू नको. आम्ही येतो परवा. अगं आयापा कुठे गेल्यात? अगं ते वास्तुकाला गेलेत मामाकडे. परवा येणार आहे. अगं बोल की काहीतरी. एवढं का तोंड पाडून बसलीस? काय झालं? अगं काय नाही ग. अडचण आहे. घरातले सगळे घालून पाडून बोलतात. याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, घरात बस, बाहेर जाऊ नको. जणू काही यांनी मला वाळीतच टाकले. केवढी मोठी शिक्षा आहे ग आपली या स्त्री जन्माला. अजून किती सहन करायचं? अगं माझे नाना वारले तेव्हा तर मला मसनापर्यंत पण येऊन दिलं नाही. कारण मला अडचण होती आणि मी गेले असते तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नसती. म्हणून मला नानांचे शेवटचं दर्शन पण घेता आलं नाही. जाऊ दे, हे तर आपल्या नशिबातच आहे. बरं ऐक, पुढच्या महिन्यात आपला निकाल आहे. लक्षात आहे ना तुझ्या? बरं चल येते मी. काळजी घे.
देवा, तूच या पृथ्वीला बनवले, याची निर्मिती तूच केलीस आणि असल्या क्षुल्लक गोष्टींची शिक्षा आम्हा स्त्रियांना का? पण आता नाही, मी याच्या पूर्ण विरोधात आहे. जे होईल ते होईल, मला माफ कर. ए आई, मी चाललोय का इंटरव्ह्यूला, मला उशीर होतोय. अरे थांब की बाबा. चल येतो मी. आपा येऊ का? यशस्वी हो. हा. त्याचं तोंड गोड कर ग. ए आवर अगं लवकर ये. चला येतो. अरे पोरा, हो आपा. आई, काय रे बाळा, अगं मला नोकरी लागली. काय सांगतोस काय? पगार पण चांगला आहे. बरं झालं बाबा, देवच पावला. एक आमच्या देवा पुढे साखर ठेव. अगं हे ऐकलं का? मी जरा बँकेत जाऊन येतो, त्या हिरीच्या प्रकरणाचं काय झालं ते बघून. आप्पा, मी पण येऊ तुमच्यासोबत बँकेत? नको, काय काम आहे, बस तिकडं. येते ना आप्पा. बरं, चल लवकर या. काय अप्पा, बरं आहे का? बरं बरं. येऊ का? काय अप्पा, आज परत का? साहेब आहेत का? थांबा बघतो. सध्या अप्पाला पाठवून द्या. या अप्पा. नमस्कार साहेब. नमस्कार अप्पा, बसा. तुम्हालाच फोन करत होतो, तेवढ्यात तुम्ही आला. का? काय झालं? तुमचं विहिरीचं लोन पास झालं बघा अप्पा. बरं झालं साहेब, गेले 6 महिने झाले खेटा घालतोय. काय करावं, तुम्हालाही माहिती शासनाची कामं कशी असते. झालं ना अप्पा, मला जायचं. कांचे, काय गं? काय झालं? अगं कांचे, तू तालुक्यात पहिली आलीस. काय सांगतेस? आई, ए आई. काय ग, काय झालं? अगं मी तालुक्यात पहिली आली. अगं माझं कोणाचं बाळ. कांचे, चल येते मी. आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना बाळा. का ग वागता आम्हा मुलींशी असं? का अशी वागणूक देता? आम्ही पण चाललोय ना मुलांच्या खांद्याला खांदा लावून. आई, ऐक ना, मला सध्या अडचण सुरू आहे. काय? आई, तू पण एक स्त्रीच आहेस ना. मला जी अडचण येते ती तुला पण येते ना ग. आज माझा 3रा दिवस. या 3 दिवसाच्या काळात आपल्या घरात जे काही घडले ते वाईट न घडता चांगलेच घडले. आठव, दादाला नोकरी लागली, आप्पांच्या हिरीचं लोन पास झालं, मी तालुक्यात पहिली आले. मला अडचण आहे हे मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला जवळ केलं नसतं. आई, गाईला आणि बाईला दोघींना पाळी येते. पाळी येणं एक नैसर्गिकच आहे ना. मग एका बाजूला गाईची पूजा आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीला अशी हीन वागणूक का दिली जाते?
सांग ना गाई, सांग ना गाई, यात माझं काय चुकलं? बाळा मला माफ कर, माझं चुकलं. देवा, तूच या पृथ्वीला बनवले, याची निर्मिती तूच केलीस आणि असल्या क्षुल्लक गोष्टींची शिक्षा आम्हा स्त्रियांना का? पण आता नाही, मी याच्या पूर्ण विरोधात आहे. जे होईल ते होईल, मला माफ